हाय हॅलो फ्रेंड्स. तर आम्ही निघालो होतो डीमार्टमध्ये आणि बाहेर खूप प्रचंड ऊन होतं, उन्हाळाही खूप होता. आणि मी म्हणे चल की आपण डीमार्टला जाऊ. किमान 4 वाजले होते तरी पण एवढं ऊन होतं. आणि मग फायनली आम्ही डीमार्टला निघालो होतो. पप्पा तोपर्यंत कियांना खाली घेऊन आले, ते खेळवत होते. आणि आम्ही डीमार्टमध्ये बसलो. आमच्या घरापासून किमान डीमार्ट आहे ना 15 ते 20 मिनटं लागतात म्हणजे. आणि ट्रॅफिक नव्हती तरी कल्याणनगर साईडला. आणि मग आम्ही डीमार्टमध्ये गेलो. पुण्याचं डीमार्ट आणि इकडचे डीमार्ट ना मध्ये खूप फरक आहे. का तर कारण की तिथे एवढी गर्दी असते ना, बाहेरसुद्धा लाईन गाड्या लावायला पार्किंगला जागा नसते. आणि आतमध्ये पण सॅटर्डे संडे तो फुलच असतो. तरी आम्ही सॅटर्डे संडे गेलो नाही. आणि मग आम्ही फायनली गेलो. आम्हाला ग्लॉसरी घ्यायची होती. आणि मग आम्ही तिथे ना ग्रॉसरीसाठी पॅकिंग करायलासुद्धा वेगळी लाईन असते आणि बिलिंगलाही वेगळी लाईन असते, 2 प्रकारे, कारण गर्दीच खूप असते. तर आम्ही सगळं तांदूळ गहू जे पाहिजे होतं ते पॅकिंग टेकले. आणि आराध्याला आणि कियांना ट्रॉलीसकट आम्ही एका लाईनीत त्यांना उभं केलं. तोपर्यंत आम्ही पॅकिंग करून आणत होती मी. आणि त्यांचा नंबर येऊस तर आमची पॅकिंग वगैरे सगळं झालं. तर मग आम्ही पॅकिंग वगैरे केली. ज्या काही वस्तू भरपूर शॉपिंग केली. कियांला घेतलं, आराध्याला घेतलं, पॅम्पर्स वगैरे, खाण्याचं सामान, थोडंसं एक छोटं ताट घेतलं होतं आम्ही त्याला जेवायला, कियांसाठी आणि आराध्यासाठी. आणि आमची शॉपिंग झाली होती. आणि नंतर आम्ही बिलिंग वगैरे केलं. आणि त्यानंतर आम्ही ट्रॉली घेऊन बाहेर निघालो. तर आराध्याला सॉफ्टी आणि हे घ्यायचं होतं, पॉपकॉर्न. मग त्यांचं घेतलं. त्याला म्हटलं 2 मिनटं थोडंसं कियांला दे, तर त्याने नाही दिलं अजिबात. कारण तो खूप आगाऊ आहे. त्याला उष्ट कोणाचंच चालत नाही. आणि तो पुढं निघून गेला होता. त्यानंतर आम्ही ट्रॉली गाडीपर्यंत नेली. आणि मग गाडीत सामान भरलं. आणि फायनली आम्ही घरी पोचलो होतो. तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका.